साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। समाज कल्याणाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार, सभापती संस्कृती सातपुते यांचा निर्धार। जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी आपल्या कामकाजाला उत्साहात सुरुवात केली आहे। सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। बैठकीनंतर सातपुते यांनी अधिकृतपणे आपल्या कार्याचा शुभारंभ केला। यावेळी त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सभापतींची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला। पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की समाज कल्याण विभाग हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रभावी मार्ग आहे। मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देत प्रत्येक योजना वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने पुढाकार घेणार आहोत। तसेच समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्यात येतील। रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान मुलींची वसतिगृहे आणि दिव्यांग शाळांमध्येही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले। आणि मलाही काही उपक्रम म्हणजे समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसतात की काही संघटना आहेत ज्या शिबिर वगैरे चांगले आहेत त्या राबवता येईल का। यांनी अनेक सांगितलं की गाडी वगैरे इतर काही गोष्टी जसं थेट वाटप करता येतं, ते त्याच्या योजना असतात त्याही चांगल्या रीतीने कशा राबवता येतील। ऑनलाईन भरपूर सगळी प्रक्रिया झालेली आहे, पण ऑनलाईन प्रक्रियेमुळे असं नको व्हायला की लोक दुरावून जातील, त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहोचणार नाही। मी या संदर्भात आता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सहज जनजागृती करू शकतो, तर आम्ही जरी सांगितलं तरी लोकांपर्यंत त्या गोष्टी सहज पोहोचतात। माझा मुळात हेतू हाच आहे की आज मी भरपूर योजना वगैरेचा आढावा घेतला वेगवेगळ्या याचा, तर त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत खऱ्या रीतीने कशा पोहोचवते। मुंबई सारख्या भागामध्ये, मुंबईसारख्या भागामध्ये अशा उपक्रमांची गरज जास्त गरज आहे। समाज कल्याणमध्ये समस्या समजून घेणं काम असं आमचं काम राहिलेलं आहे। हा पदभार स्वीकारलेली मी आता नवीनच असेल, पण एक गोष्ट मात्र तुम्ही समजू शकता की माझं प्रामाणिकपणे काम करायची इच्छा आहे आणि तळमळ तुम्ही बघितलेलं सगळे त्याच नंतर मलाही मनापासून आणि प्रामाणिक